नमस्कार, पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची बातमी बघूया। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। नवी मुंबईतल्या जागा वाटपासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असं कळतंय। या बैठकीला संजीव नाईक, संदीप नाईक उपस्थित आहेत। नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी विनय यांना आपण अधिक माहिती विचारूया। विनय, काय अधिक माहिती? सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच शहरांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, अजून काही कन्फर्म होताना दिसत नाहीये जागा वाटपाबाबत। तसंच काहीसं चित्र नवी मुंबईत आहे का अजून काही वेगळं? नक्कीच सुवर्ण, आपण पाहतो की ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यामधला युतीचा तिढा हा कायमच आहे। ठाणे महानगरपालिकेचा युतीचा तिढा सुटला असं म्हटलं जाते, पण दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा मात्र तिढा कायम आहे। आजच आता 11 वाजता प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये बैठक, तब्बल 1 तासापासून ही बैठक सुरू आहे। यामध्ये युतीवरती चर्चा तर होणारच आहे, त्याचबरोबर जागा वाटपाचा हा सगळ्यात महत्वाचा जो तिढा आहे तो त्यामधून स्पष्ट होणार आहे। एक महत्वाची बातमी आहे त्याबरोबर अशी आहे की काही जणांचं उभाटामधून जे जिल्हाध्यक्ष होते उभाटाचे विठ्ठल मोरे, त्यांचा देखील आज या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश आहे। तर दुसऱ्या बाजूला जे 54 नगरसेवक भाजपचे आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांना मात्र यावेळी तिकीट देण्याचं ठरलेलं आहे। जेवढे माजी नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना त्या तिकीट दिली जाण्याचा असा निर्णय भाजपकडून घेतलाय। त्यामुळे या बैठकीला एक महत्वाची ही बैठक मानली जाते। यामध्ये 111 पैकी आणखीन मित्रपक्ष कोण आहेत का, आरपीआय आणि इतर अपक्ष यांना किती जागा सोडलं जाणार आहे, असं संपूर्ण आजची ही अंतिम चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि यामधूनच जागा वाटपाचा तिढा आज पूर्णपणे सुटणार आहे। नक्की नक्की विनय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसं तुम्ही म्हणालात की ही शेवटची बैठक असेल आणि आजच्याच बैठकीमध्ये नवी मुंबई संदर्भातला महायुतीतला तिढा सुटेल जागा वाटपाचा, असं आपण अपेक्षित धरूया। पुणे शहर महानगरपालिकेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी अजित पवार यांच्यासोबत इतरांची म्हणजेच पक्षातल्या प्रमुखांची बैठक सुरू आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक आहे आणि या बैठकीला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे स्थानिक नेते उपस्थित आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर होऊ शकेल। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। काल रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या। आधी तर असं कळत होतं की पुण्यामध्ये तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी सुद्धा पुण्याकरताची आज जाहीर होऊ शकते। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, जसं मगाशी आपण म्हणालो की ट्विस्ट अँड टर्न्स येत राहिले पुण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, पण आता किती वाजताच्या दरम्यान अजित पवार यांची पहिली पुण्यातली यादी जाहीर होऊ शकेल? सुवर्ण, जसं आपण सांगितलं की अजित पवारांच्या उपस्थितीत ना पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी त्यांचं जे खासगी निवासस्थान आहे तिथे बैठक सुरू आहे। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व स्थानिक नेते उपस्थित आहेत आतमध्ये आणि याद्यांवर चर्चा सुरू आहे। कारण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत, चिन्ह वेगवेगळे असणार आहेत, तर ती राष्ट्रवादीची रणनीती नेमकी काय असेल, 165 पैकी किती जागा अजित पवार लढतील आणि किती जागा शरद पवारांचा पक्ष लढेल, ही सगळी रणनीती ठरणार आहे। थोड्याच वेळात बारामती हॉस्टेलमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत, म्हणजे अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील, बापू पठारे असतील, हे देखील अजित पवारांच्या बैठकीसाठी येणार आहेत। आत्ता जी जिजाई निवासस्थानी बैठक चालली ती अंतर्गत बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुरू आहे। आज दुपारनंतर पहिली यादी जी आहे ती अजित पवारांची घोषित होईल। आता ही यादी घोषित होताना दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित मिळून यादी घोषित होते की दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या याद्या घोषित करतात, हे खरं उत्सुकतेचं आहे। कारण एका प्रभागातून तिकीट देताना राष्ट्रवादीची रणनीती काय असेल, दोन्ही राष्ट्रवादी तिकीट देताना कसं उमेदवार जाहीर करतील, हे आता सगळ्या इच्छुकांची जी आहे ते इच्छुकांचे अपेक्षा, इच्छा टांगणीला पोहोचले आहेत। कारण अचानक आज सकाळी घोषणा रोहित पवारांनी केली की कार्यकर्त्यांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही दोघंही एकत्रित येतोय, चिन्ह आमचं तुतारी असेल, त्यांचं घड्याळ असेल, म्हणजे तुर्तास तरी हे फायनल झालंय की जो तो पक्ष ज्या त्या चिन्हांवरती लढेल। पण यादी जी येईल ती कशी येईल आणि कधीपर्यंत अजित पवारांची पहिली यादी येईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी कधी येईल पुणे शहराची, ती पाहणं महत्वाचं असणार आहे। सुवर्ण, नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे वेळ अजून निश्चित झालेली नाही, पण आज यादी समोर येईल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, असं कळतंय।